जय श्रीराम. मग बाकी सगळं मजेत ना? मला वाटलं होतं आज वातावरण थोडं शांत राहील, पण कशाचं काय? सूर्यदेवता काय आपल्यावर दया ऐकायला तयार नाही सध्या. या भाऊचं रोटर मारणं इतकं जोरात चालू होतं, पूर्ण रोड पर्यंत दूर येत होता. म्हटलं मला काळं करून टाक तू. पण नेमकं एवढं मोबाईलवर काय बोलत होता काय माहिती. म्हटलं कामं बिमं कर थोडे. ऐसा मत करो मेरी जान. योगेश म्हणे गावाला जायचंय, गाडी घेऊन जाऊ का म्हणे. म्हटलं घेऊन जाय, फक्त गाडीला सुखरूप घेऊन ये परत. होईत नाही, त्याची गाडी शोरूमला कामाला लावली होती, म्हणे घ्यायला आहे. म्हटलं आलोच. अदनान म्हणे लग्नपत्रिका बनवायची आहे म्हणे. म्हटलं टेन्शन नको घेऊ, आपल्याकडे एक माणूस आहे, तो करून दिला आपलं काम. मग काय पोचून गेलो होतो आपण शिवन्या ग्राफिक्सला. म्हटलं मॅडी बरोबर काम करेल आपलं. मॅडीला म्हटलं बाकीचे काम सोड, आधी हे काम करून द्या आमचं पटकन. आपलं काम करून आपण निघालतो शॉपकडे, तेवढा हा भाऊ दिसला. म्हटलं हळू जाय रे. अदनान म्हणे ऊन खूप आहे, काहीतरी थंड पास. म्हटलं माझी परिस्थिती काय सांगू तुला आता. बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा. तोपर्यंत आम्ही शाळेत होतो तेव्हा आता काही झाले नाही असे काम मराठा हायस्कूलमध्ये. अदनान म्हणे काही टेन्शन नको घेऊ म्हणे, मी पाचतो. म्हटलं चालेल चालेल, काही अडचण नाही. हवेमुळे ग्लास इकडे तिकडे उडायला नको म्हणून पद्धतशीर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला होता. लिंबू शिकंजी पेताना ते खरबूजचा आवाज इतका येत होता, डोक्यात तेच चालू होतं. 100 रुपयात 2 किलो खरबूज म्हणे. शॉपवर डीके दिसला, अजेंड्यावर पंढरपूर करून घेतलं. म्हटलं येतो नंतर कधीतरी. याला ओळखलं का? हा म्हणे मला व्हिडिओ मध्ये घेत जाय, व्हायरल होतील. म्हटलं हा घेऊन टाकतो मग काय आता. बाकी उन्हापासून वाचण्यासाठी पद्धतशीर सुरक्षा होती. असा वापर तुम्ही पण करत जा, ऊन कमी लागेल. देवाला म्हटलं तू थांब शॉपवर, आज मी नाशिकला जाऊन येतो. योगेश म्हणे मला बी येऊ दे म्हणे. म्हटलं तुझ्याकडे लायसन्स आहे का अजून? दुपारी इतकं बोर होत होतं, शॉप सोडून तुमच्या भाऊने नवीन बिझनेस चालू केला. कधीतरी या. आधीच गरम होतंय आणि त्यात आपल्या फॅनने आत्महत्या करून घेतली. म्हटलं बरं झालं माझ्यावर नाही पडला, नाही तर काही खरं नव्हतं आपलं आज. दिवसभरचे सगळे कामं करून आपण सायंकाळी पोचून गेलो होतो क्रिकेट खेळायला, पण मग त्यांची मॅच चालू होती म्हणून थांबावं लागलं. घेतलं तर घेतलं, पहिल्याच मॅचला फिल्डिंग येऊन लागली. म्हटलं काय करावं नशिबाला. पद्धतशीर फिल्डिंग झाल्यानंतर रितेशला म्हटलं बॅटिंग बद्दल काय नियोजन आहे तुझं. सायंकाळी मस्त तयार होऊन आपण गेलो होतो मांडवाला.